कर्तव्य समजून घेऊया संविधानाच्या कलमांवर, देशाच्या उन्नतीसाठी उत्तम नागरिक घडवूया संस्कारांच्या जोरावर, देशाच्या उन्नतीसाठी उत्तम नागरिक घडवूया संस्कारांच्या जोरावर. नमस्कार, मी स्नेहा संतोष खोडके, सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोशीगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना या शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता 10वीत शिकत आहे. आणि आज उत्तम नागरिक घडवण्यात संस्कारांची भूमिका या विषयावर मी माझं वक्तृत्व सादर करण्यासाठी, असं म्हणण्यापेक्षा मी माझं मत मांडण्यासाठी आज या ठिकाणी सज्ज झाली आहे. हमारी विरासत में दिए हुए संस्कार शायद हम भूल गए हैं, इसलिए हमारे समाज की और राजकाज की आज यह दुर्दशा हुई है. हमारे समाज में आज नागरिकता और मानवता खोई है. अगर उसे फिर से ढूंढना हो तो हमें हमारे पूर्वजों ने दिए हुए संस्कार पढ़ने होंगे, उनका आचरण हमें करना होगा. पण संस्कार म्हणजे काय? संस्कारांची थोडक्यात परिभाषा तुम्हाला समजावतो की दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं असतं, म्हणून आम्ही खूप सज्जन आहोत असं दाखवणाऱ्यांपेक्षा जो खरंच स्त्रीच्या प्रतिष्ठेचा मान ठेवतो, स्त्रीकडे आदराने आणि सन्मानाने पाहतो, तोच खरा छत्रपतींचा मावळा असतो. तोच खरा छत्रपतींचा मावळा असतो. ज्या व्यक्तीत सत्यता पडताळण्याची क्षमता असते, ज्या व्यक्तीच्या वागण्यात सदाचरण आणि नीतिमत्ता असते, त्याच व्यक्तीला खरा चारित्र्यवान म्हणतात. त्याच व्यक्तीला खरा चारित्र्यवान म्हणतात. ज्या व्यक्ती अहंकारापेक्षाही नम्रता, प्रतिष्ठेपेक्षाही विवेकता आणि गर्वापेक्षाही विनयशीलता असते, अशाच व्यक्तीत संस्कार असतात आणि अशाच व्यक्तीला उत्तम नागरिक म्हणतात. कर्तव्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समाजहित यांचा समतोल साधणारा व्यक्ती म्हणजे उत्तम नागरिक होय. आणि असा नागरिक घडवण्यासाठी गरज असते ती संस्कारांची. संस्कारयुक्त बालक एवं उत्तम नागरिक भवत. संस्कारयुक्त बालकच पुढे देशाचे उत्तम नागरिक होणार असतात. म्हणून संस्कार हे बालावस्थेत आणि किशोरावस्थेतच मनावर बिंबवणे महत्वाचे आहे. कारण हीच पिढी देशाचं सकस भविष्य घडवणार असतात, उज्ज्वल भविष्य घडवणार असतात आणि देशाचे सकस नागरिक होणार असतात. म्हणून अशा कर्तव्यनिष्ठ नागरिकांची संपत्ती जर वाढली तर नक्कीच या देशाचा विकास आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. ती फक्त वाढेल आणि वाढेल. संस्काराचा उगम आईच्या उदरापासून होत असतो आणि आईच्या उदरातून संस्कार म्हणून जन्माला आलेला प्रत्येक बालक स्वराज्य घडवल्याशिवाय राहत नाही. याचं अमर उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यानंतर उत्तम नागरिक कसा असावा याबाबत मी माझ्या स्वलिखित कवितेतून व्यक्त होत आहे. नागरिक असावा असा ज्याला माहिती असतील जबाबदाऱ्यांच्या कलमा. नागरिक असावा असा ज्याला माहिती असतील जबाबदाऱ्यांच्या कलमा. नागरिक असा बनावा असा नागरिक बनावा असा जो ज्याला कळतील समाजाच्या जखमा. नागरिक बनावा असा ज्याला कळतील समाजाच्या जखमा. नागरिक असावा असा ज्यात असेल नैतिकता. नागरिक असावा असा जो वाढवेल एकता. जो वाढवेल एकता. नागरिक घडावा असा जो घडवेल देशाला. नागरिक लढावा असा जो जिंकेल विकासाला. जो जिंकेल विकासाला. उत्तम नागरिक घडवेल देश आणि राज्य. उत्तम नागरिक करेल कार्य खरे आणि पूज्य. उत्तम नागरिक कार्य करेल खरे आणि पूज्य. आज जाणवत आहे अभाव संस्कारांच्या समाजात. सगुणांचे विचार उरले नाही आज माणसात. सगुणांचे विचार उरले नाही आज माणसात. म्हणूनच घडतात गैरप्रकार निर्दोष जीवांवर आणि कुरवृत्तीचे लोक बघत नाही वय विद्रूपावर आल्यावर. आणि कुरवृत्तीचे लोक बघत नाही वय विद्रूपावर आल्यावर. आठवा जरा ते विचार महापुरुषांनी दिलेले आणि जागवा जरा ते विचार महापुरुषांनी दिलेले. उघडा जरा डोळे अहंकारांनी भरलेले आणि आठवा जरा ते विचार महापुरुषांनी दिलेले आणि जागवा जरा ते विचार महापुरुषांनी दिलेले. घडवायचा असेल देश तर संस्काराशिवाय विकल्प नाही. आणि अप्रशस्त नागरिक या समाजात आणि देशात स्वल्प नाही. अप्रशस्त नागरिक या समाजात आणि देशात स्वल्प नाही. जो जाणतो कर्तव्य नागरिकाचे, जो जाणतो मूल्य शिक्षणाचे आणि जो मानतो तत्व संविधानाचे, तोच खरा नागरिक आणि तीच खरी संपत्ती देशाची. Good citizenship and defending democracy means living up to the ideal and values that make this country great. उत्तम नागरिकत्व आणि लोकशाहीचे रक्षण करणे म्हणजे या समाजाला घडवणाऱ्या आदर्शांच्या मूल्यांचे पालन करणे. समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येत असतात. या भूमिकांची काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ठरलेली असतात. या भूमिकांमुळे आपण कुटुंबात आणि बाहेर अनेकांशी जोडले जातो. या भूमिकांचा संबंध समाजाशी असतो. म्हणून या समाजात राहण्यासाठी आणि हा समाज टिकून ठेवण्यासाठी गरज असते ती उत्तम नागरिकांची. आणि म्हणूनच उत्तम नागरिक घडवण्यासाठी गरज असते ती संस्कारांची. आणि म्हणूनच उत्तम नागरिक घडवण्यासाठी गरज असते ती संस्कारांची. शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटेल की
एक जीव उमदे व्हावे जनजीवन गावोगावी या माझ्या भारत देशी सुख स्वप्ने फुलून यावी आणि संतांनी दिलेल्या संस्कारांची ज्योत निरंतर तेवत राहावी आणि संतांनी दिलेल्या संस्कारांची ज्योत निरंतर तेवत राहावी हीच माझी सरदे कामना. धन्यवाद. सर्व सुखीने भवतु. जय हिंद, जय भारत.